वृंदावनला एक फार मोठे साधू आहेत. कोण वृंदावनला जाऊन आला असेल तर त्यांना माहित असेल. प्रेमानंदजी महाराज म्हणून फार मोठे साधू आहेत. कोण जर गेलं नसेल, कोणी मोबाईलवरती पाहत असाल, व्हॉट्सअपला पाहत असाल, युट्यूबला पाहत असाल, इंस्टाग्रामला पाहत असाल, फार मोठे साधू आहेत. बाहेरच्या देशातली लोक त्यांची भक्त आहेत. कोट्यावधी रुपये प्रॉपर्टी असणारी माणसं त्यांची भक्त आहेत. आपल्या देशातले एवढे लोक त्यांचे भक्त आहेत. प्रत्येक जण जातोय त्यांच्या दर्शनाकरता. प्रत्येकाला तिथं नोंद करावी लागते. त्यांच्या दर्शनाकरता जायचं म्हटल्याच्या नंतर संध्याकाळचं जर महाराज प्रदक्षिणे करता आपल्या आश्रमातून जर बाहेर आले ना, लाखो लोक त्यांच्या दर्शनाकरता आतुरलेले असतात. त्यांचं मुख पाहण्याकरता आतुरलेले असतात. भगवान परमात्म्याचं मुख, साधूचं मुख आणि संतांचं मुख पाहिल्याच्या नंतर ज्याच्या डोळ्यातून पाणी आलं ना, तो करा भक्त. देवाचं रूप कसं असतं, साधूचं रूप कसं असतं, संतांचं रूप कसं असतं, एवढं सगुण साकार रूप असतं. आपल्या डोळ्यानं पाहिलं ना तरी आपले डोळे पाण्यानं डबडबतात. आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दुधी पुढे ऐसाचे तुरा हे, आता दुधी पुढे ऐसा दोधी राहे. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दुधी पुढे ऐसाचे तुरा हे, आता दुधी पुढे ऐसाचे तुरा. जो मी तुझ पाहे वेळोवेळा, जो मी तुझ पाहे वेळोवेळा, आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे, आता दृष्टी पुढे. त्यांचं रूप पाहिल्याच्या नंतर आपल्या डोळ्यातून पाणी येतं. लाखो लोक त्यांच्या दर्शनाकरता रात्रीच्या 2 वाजता रस्त्याच्या कडेला उभे असतात. महाराज दवाखान्यात ज्या वेळेस गेले पाठीमागच्या 7-8 वर्षापूर्वी, महाराजांचं डॉक्टरांनी चेकअप केलं. चेकअप केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा किती असावी बघा. डॉक्टरांनी सांगितलं, महाराज तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, तुम्हाला दुसरी किडनी बसवावी लागेल, अन्यथा 1-2 वर्ष तुमचं आयुष्य आहे, 1-2 वर्षात तुमचं आयुष्य संपणार आहे. महाराजांनी सांगितलं, मला किडनी तर दुसरी नाही बसवायची. महाराज आश्रमावरती आले. कोट्यवधी रुपये प्रॉपर्टी असणारे महाराजांचे भक्त महाराजांच्या जवळ गेले. महाराज कितीही पैसे देतो. गरीब माणूस महाराजांच्या जवळ जातोय, महाराज आम्ही पैसे नाही देऊ शकणार, पण आमची स्वतःची एक किडनी काढून देतो, पण तुमचं आयुष्य वाढलं पाहिजे. महाराज तुम्ही आमची किडनी घ्या, पण तुमचं आयुष्य वाढलं पाहिजे. श्रीमंत एका बाजूला बसलाय, गरीब एका बाजूला बसलाय. श्रीमंत म्हणतोय महाराज पैसे देतो, गरीब म्हणतोय महाराज आमची स्वतःची किडनी देतो. दोघांनाही महाराजांनी उत्तर दिलं, कार्यालय का. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी मला सांगितलंय की महाराज तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, पण डॉक्टरांना कुठं माहिती आहे माझी एक किडनी राधा आहे आणि एक किडनी कृष्ण आहे. काय सांगितलं, एक किडनी राधा आहे आणि एक किडनी कृष्ण आहे. आजही 8-10 वर्ष झाले महाराजांचं आरोग्य जसेच्या तसं आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा रे राधा रे, राधा रे राधा रे, राधा रे, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. महाराजांनी सांगितलं
माझी एक किडनी राधा आहे, एक किडनी कृष्ण आहे. कारण त्यांना माहिती आहे जगाचा चालक मालक भगवान परमात्मा अंतःकरणातून जर त्याची भक्ती केली तर भगवान परमात्म्यानं जसं ठेवलंय तसं जर राहिलं ना तर देवानं आपल्याला जेवढं आयुष्य दिलंय. एखादा माणूस जन्माला येतो आणि एका वर्षात मरतो.